नमस्कार, मी अमेय परब. या कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात मी नंदू तांबट, बाजीराव तांबट माझे वडील म्हणजे वैभव मांगलेची भूमिका साकारतायत. त्यांच्या मुलाची भूमिका मी साकारतोय. चित्रपटाचा अनुभव सांगाल तर कोकणात शूटिंग केलंय आम्ही 40 दिवस. वेंगुर्ला तर सगळं शूटिंग होतं आणि अनुभव खूप उत्तम होता. पहिली फिल्म आहे माझी आणि भरपूर चॅलेंजेस होते माझ्यासमोर, कारण ह्याच्यामध्ये मी थर्ड लीड ॲज अ प्ले करतोय या चित्रपटात. त्यामुळे खूप मजा आली आहे, खूप मजा केली आहे आम्ही. चित्रपटाला 5 वर्ष लागली काही कारणांमुळे. 2020 मध्ये आम्ही शूटिंग केलं होतं. आज 2025 मध्ये तो रिलीज होतोय. पण त्या दरम्यान स्पंदन परिवार, विजय कलमकारांचे डिरेक्टर, अमरजीत आमले लेखक आणि निर्माते यांनी जी घेतलेली मेहनत आहे किंवा यांनी जे काही केलंय हा चित्रपट उभा राहण्यासाठी, खरं तर हा 19 तारखेला पण रिलीज झाला नसता जर त्यांनी हातपाय मारले नसते. संजय सर आहेत, राजन मांजरेकर सर आणि अजून बरीच मंडळी आहेत आमच्या टीममध्ये. जर यांनी हातपाय मारले नसते तर हा रिलीज झाला नसता. चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ही 3 कपल्सची गोष्ट आहे. नंदू शर्मिला जे गावातलंच कपल आहे, जे लहान आहे, TYच्या वर्षाला शिकतायत आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, पण घरातून परवानगी नाहीये. गौरी आणि आनंद म्हणजे प्रल्हाद कुडतरकर आणि वीणा जामकर. वीणा जामकरचं लग्न प्रल्हाद कुडतरकर या पात्राशी यासाठी झालंय कारण तिला मुंबईला जायचंय आणि हा मुंबईची नोकरी सोडून इकडे येतो कारण ह्याला गावात राहायची इच्छा असते. आणि तिसरं जे पात्र आहे म्हणजे परिमल, सायंकित कामत यांनी प्ले केलंय. तो इंजिनियर असतो आणि तो तिथून पुण्यातून इथे येतो. गावात त्याला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असतं कारण इंजिनिअरिंगमध्ये त्याला पुढे काही स्कोप दिसत नसतो म्हणून. तर अशा या 3 कपल्सची गोष्ट पॅरलल चालत राहते आणि सिनेमात पुढे काय घडतं हे आम्ही मनोरंजन पद्धतीने आणि खूप हसत खेळत, म्हणजे कुठेही ताण आलाय किंवा बाबा टेन्शन आहे किंवा सस्पेन्स आहे, काहीतरी प्रेशर आहे, असं काही नाहीये. एकदम चिल होऊन आपण तो मूवी बघतो आणि लोक एन्जॉय करतात. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा आहे की हा लोकांपर्यंत यासाठी पोचावा की लोकांना हवं असलेलं एंटरटेनमेंट किंवा आपल्याला जे रोजच्या डेली सोबत कंटाळलेलो असतो किंवा आपल्याला काहीतरी डोक्याला त्रास होईल असे सिनेमे पाहायचे नसतात, तर हा तसा सिनेमा नाहीये. हा तुम्हाला 2 तास तुम्ही फुल एन्जॉय करणार आहात आणि कनेक्ट होतो आपण, कारण भाषा मालवणी आहे आणि मालवणी माणूस समोर स्क्रीनवरती मालवणी ऐकलं की तो दुसऱ्या सेकंदाला कनेक्ट होतो. तर तसेच प्रत्येक ऑडियन्स हा कनेक्ट होईल असं मला वाटतं.